नी रिप्लेसमेंट व फिजिओथेरपी यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि याच्या बाबतीत बरेच डाऊट्स बऱ्याच जणांना असतात. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक. नी रिप्लेसमेंटची सर्जरी फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंटशिवाय नक्कीच अपूर्ण आहे. कारण जेवढा रोल नी रिप्लेसमेंटचा आहे तुमची गुडघेदुखी बरे करण्यामध्ये किंवा तुम्हाला पूर्णवत चालवण्यासाठी, तेवढाच रोल फिजिओथेरपीचा आहे. एकदा सर्जरी झाली की डॉक्टर देखील तुम्हाला हेच सांगतात की तुम्हाला व्यवस्थित फिजिओथेरपी करून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण काय आहे? ती फिजिओथेरपी किती दिवस केली पाहिजे? पेनफुल असते का? ही अशी बरीच प्रश्न पेशंट्सना असतात आणि त्याच प्रश्नांचं उत्तर आज मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नी रिप्लेसमेंट नंतर अगदी जर सकाळी सर्जरी झाली असेल तर सेम डे संध्याकाळी तुम्हाला फिजिओथेरपिस्ट एक्सरसाइज करून घेतो किंवा फार फार तर नेक्स्ट डे. त्याचं कारण म्हणजे जो सांधा आपण बदललाय त्या सांध्याला मुवमेंट देणं, त्या सांध्याच्या आजूबाजूंचे स्नायू पूर्ववत करणं हे खूप जास्त गरजेचं असतं. जर त्याचे स्नायू स्ट्रॉंग नाही झाले, तो सांधा पूर्णपणे वाकला नाही, तर तुमचा गुडघा जो बदललाय त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही, तुमच्या हालचाली पूर्ववत होणार नाहीत. त्यामुळे सगळ्यात पहिली फेज येते ती म्हणजे तुमचा गुडघा वाकवणे. कारण सर्जरी नंतर काय असतं की त्या गुडघ्याच्या आजूबाजूला टाके असतात, साहजिकच तिथे सूज असते, स्वेलिंग असते, पेन असतं पेशंटला. त्यामुळे पेशंट विलिंग नसतो एक्सरसाइजेस करायला. पण तरी देखील पेन असलं तरी देखील त्या एक्सरसाइजेस करणं गरजेचं आहे. गुडघ्या वाकवण्याच्या एक्सरसाइजेस अगदी मी म्हटल्यासारखं सेम डे किंवा नेक्स्ट डे आम्ही चालू करतोच. त्याचप्रमाणे पेशंटला लगेच चालवलं देखील जातं, कारण त्याच्यामध्ये तेवढी हालचाल होणं अपेक्षितच आहे. त्यामुळे या काही एक्सरसाइजेस, त्याचप्रमाणे मसल स्ट्रेंथनिंगच्या एक्सरसाइजेस, त्याच्यामध्ये काय केलं जातं तर तुमच्या गुडघ्याच्या वरच्या बाजूचे स्नायू, खालच्या बाजूचे स्नायू, त्याचप्रमाणे दोन्ही बाजूला जे स्नायू असतात त्या स्नायूंना बळकटी देणारे एक्सरसाइजेस चालू केले जातात. जेणेकरून जो आर्टिफिशियल आपण सांधा बसवलाय त्या सांध्याला व्यवस्थित सपोर्ट मिळेल, स्टेबिलिटी मिळेल आणि तो सांधा तुम्हाला बऱ्याच काळासाठी सपोर्ट करेल. त्यामुळे या सगळ्या एक्सरसाइजेस जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच महत्त्वाचं आहे की तुम्ही त्या एक्सरसाइजेस न चुकता 2 ते 3 वेळा घरी देखील करणं. फिजिओथेरपिस्ट तुमच्याकडून एक वेळा एक्सरसाइज करून घेतो, पण नंतर मात्र त्या एक्सरसाइजेस कन्सिस्टंटली तुम्ही करणं गरजेचं आहे. बरेच लोक खूप पेन होतं म्हणून फिजिओथेरपी थांबवतात, पण हे अगदी 100% चुकीचं आहे. तुम्ही पेनला घाबरून नी रिप्लेसमेंटमध्ये एक्सरसाइजेस थांबवूच शकत नाही, कारण त्याच्याशिवाय तुमची कंप्लीट रिकव्हरी येणारच नाहीये. त्यामुळे नी रिप्लेसमेंट नंतरच्या एक्सरसाइजेस करा. काही शंका असलीच तर ती शंका देखील तुमची पूर्ण केली जाते. त्याला देखील काही सोल्युशन्स असतात, त्या सोल्युशन्सद्वारे आपण एक्सरसाइजेस करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या एक्सरसाइजेस काही तुम्हाला 4-8 दिवसांसाठी करायच्या नाहीयेत. चांगला 1-1.5 महिना तुम्हाला पोस्ट नी रिप्लेसमेंट फिजिओथेरपिस्ट सोबत एक्सरसाइज करायच्यात आणि त्याच्यानंतर काही सेट ऑफ एक्सरसाइज तुम्हाला दिला जातो, तो तुम्हाला लाईफ लॉंग करा म्हणून सांगितला जातो. तो याच्यासाठी जेणेकरून तुमचा जो सांधा आहे तो व्यवस्थित तंदुरुस्त राहावा आणि तुम्हाला तो लाईफ लॉंग सपोर्ट करावा. कळलं देखील नाही पाहिजे की तुमचा गुडघा बदलला गेलेला आहे. त्यासाठी योग्य फिजिओथेरपी घ्या, योग्य एक्सरसाइजेस करा आणि अगदी तुम्ही मॅरेथॉन देखील धावायला फिट होऊ शकता.